नमस्कार मंडळी, अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियांका मराठीला फॉलो करा। नंबर 1, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते। मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच त्यांचे प्रत सुधारते। त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते। नंबर 2, केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका। केस डॅमेज होऊ लागतात आणि केस खूप गळतात। तसेच माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा। नंबर 3, नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते। नंबर 4, केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा। हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। याचा वापर रेग्युलर केल्यामुळे केस गळती कमी होऊ लागते, तसेच केस वाढू लागतात। नंबर 5, केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते। जर केस गळती कमी करायचे असेल तर केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावल्यास केसांची चांगली वाढ होते। नंबर 6, केस नेहमी धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरू नका। नंबर 7, केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्या अगोदर तेल लावलेच पाहिजे। नंबर 8, केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांना मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात। नंबर 9, केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबऱ्याचे तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळापासूनच कमी होतात। नंबर 10, केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात। त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नका। कोमट पाणी तुम्ही वापरू शकता। नंबर 11, डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून 5 मिनिटे उकळून घ्या। यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ई 3 कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। 3 वेळा केसांना स्प्रे करा। यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो, गळणे थांबते। त्याशिवाय केस दाटही होऊ लागतात। नंबर 12, केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहा पावडर पत्ती मिक्स करून केसांना पावडरमध्ये घाला। याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो। नंबर 13, नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांचे मुळेपर्यंत पोषण पोहोचत नाही। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावलेच पाहिजे। नंबर 14, केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकाकाई नाही केस धुतल्यास केसांना चांगलाच फायदा होतो। नंबर 15, केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावता येते व केस स्वच्छ निघतात। नंबर 16, केसांना धुतल्यानंतर कधीच टॉवेलने झटकून किंवा रगडून पुसू नका। नेहमी हलक्या हाताने केस कोरडे करा। नंबर 17, केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात। यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात। आणि अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे। याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारण्यास मदत होते। नंबर 18, मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवावे, नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे। दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे। यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो। नंबर 19, केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावू शकता। नंबर 20, केस लांब सडक आणि सिल्की होण्यासाठी आवळा स्मॅश करून मिक्सरला थोडेसे तूप घालून बारीक करा आणि त्याने मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा। याच्या वापराने केस लांब होतात। नंबर 21, सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कोणतेही किंवा काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नका। नंबर 22, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये आवळा पावडर, काळी मिरी कुटून घालावी आणि केसांना लावून अर्धा तास ठेवा। नंतर धुवून काढा। केसांमधील कोंडा आणि खाज होत असेल तर ते देखील थांबेल। नंबर 23, केसांना फाटे फुटत असतील किंवा रफ दिसत असतील तर त्यासाठी एक अंड फोडून त्याचा पिवळा भाग बाजूला काढून सफेद भागामध्ये 2 चमचे कोरफड घालून केसांना लावा। 15 मिनिटे ठेवा। यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात। नंबर 24, केस खूप विरळ असतील, केस गळत असतील तर त्यासाठी घरच्या घरी तेल बनवा। त्यामध्ये 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल घालून 2 कांदे बारीक कट करून, 3 चमचे कलोजी, 2 चमचे मेथीदाणे, आवळा बारीक करून, जवस 2 चमचे आणि कढीपत्ता हे सर्व मिश्रण 5 ते 6 मिनिट मंद गॅसवरती उकळून घ्या आणि मग हे तेल काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करा। याचा रेग्युलर वापर केल्याने केस पांढरे होणे गळणे कमी होते। नंबर 25, आठवड्यातून 2 वेळा केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होऊ लागते, तसेच सिल्की व शायनी दिसू लागतात व कोंडा वगैरे कमी होण्यास मदत होते। नंबर 26, पुरणपोळी चविष्ट आणि खमंग होण्यासाठी त्यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर पुरण बारीक करून झाल्यावर शेवटी घालावी।
आणि चटका द्यावा म्हणजे पुरण छान चविष्ट बनते. नंबर 27, अंडी उकडताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाहीत. नंबर 28, गॅस सिलेंडर जवळ देवघर कधीच ठेवू नका, नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो. अशा वेळी गॅस आगीच्या संपर्कामध्ये येऊ शकतो आणि देवघर सिलेंडर जवळ ठेवणे शक्यतो टाळावे. नंबर 29, जेव्हाही आपण सगळी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येत नाही. त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे टोपण रंगाचे झाकण काढून शेगडीच्या खाली स्टँडखाली लावल्यामुळे केस इकडे तिकडे सहज सरकवता येते. नंबर 30, कांदा चिरल्यावर हाताला कांद्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठाने चांगले चोळून घ्यावेत, कांद्याचा वास निघून जातो. नंबर 31, पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दही 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा व सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते. नंबर 32, लाकडी दरवाजा कधी कधी उघडताना किंवा बंद करताना आवाज येतो, त्यासाठी अंघोळीचं साबण त्यावर थोडा वेळ घासा, त्यामुळे दरवाजा लूज होतो व सहज उघडझाप करता येते. नंबर 33, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, तसेच वेळोवेळी वजन करत राहावे. यामुळे आपल्याला आपले वजन नियंत्रणात आहे की नाही हे लक्षात येते. नंबर 34, वरण अधिक चवदार होण्यासाठी तूर डाळ शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ, थोडं तेल आणि लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो घालून शिजवा आणि नंतर फोडणी द्या. वरण चवदार बनते. नंबर 35, कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या भांड्याचा मागच्या बाजूचा तेलाचे चिकट डाग लागलेले असतात, ते सहज काढण्यासाठी त्यावर थोडेसे हार्पिक टाकून 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि जाड तारेच्या घासणीने घासा, तेलाचे डाग सहज निघून जातात. नंबर 36, चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यात भिजवावी, चिंच लवकर भिजली जाते. नंबर 37, जेव्हा जेव्हा स्वयंपाकाची घाई असते आणि अशावेळी टोमॅटो कांद्याची पेस्ट तयार नसते आणि ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर अशावेळी मिक्सरच्या भांड्यात थोडी भाजलेली हरभऱ्याची डाळ घ्यावी व त्यात थोडी कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, जे मसाले घालायचे असतील ते घालून मिक्सरला बारीक करून घ्यावे. पेस्ट बनवून भाजीत घालावी, भाजीला छान चव येते. नंबर 38, लवंग निवडून त्यामधील बारीक लवंग व काड्या फेकून न देता त्याचा मसाल्यामध्ये वापर केल्यामुळे चहाची चव अधिक वाढते. नंबर 39, फ्रीजमध्ये मळलेले किंवा पीठ ठेवलेले किंवा जास्त दिवस ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. नंबर 40, ओला नारळ जर जास्त शिल्लक असेल तर कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा आपल्याला वापरायचा आहे तेव्हाच 5 मिनिटे पाण्यात ठेवा, यामुळे ओला नारळ आहे तसाच राहतो. नंबर 41, दुधाची साय जाडसर व्हावी म्हणून दूध गरम केल्यानंतर लगेच झाकून ठेवू नये आणि फ्रीजमध्ये दूध ठेवावे, त्यावर थोडे झाकण उघडे ठेवावे, यामुळे घट्टसर साय तयार होते. नंबर 42, भेंडीची भाजी बनवताना भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडी 1-2 चमचे ताक किंवा दही घालावे, भाजी चिकट होणार नाही. नंबर 43, वांग्याचे भरीत करताना वांगे भाजताना वांग्याला थोडंसं तेलाचा हात लावून वांगे भाजल्यास वांगे पटकन भाजले जातात. नंबर 44, दह्याची कढी करताना दही चांगले फेटून घ्यावे व त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि शेंगदाण्याचा कूट टाकून दह्याची कढी केल्यास खूप टेस्टी व चवदार तसेच मिळून येते. नंबर 45, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता वाढत असेल तर तुम्ही रोज 1 ग्लास ताक पिऊ शकता, त्यामध्ये थोडे मीठ टाकून पिल्यास अजूनच टेस्टी लागते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला यावरील उपयुक्त अशा महत्त्वाच्या किचन टिप्स व्हिडिओला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या कुक विथ प्रियांका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.